चला तर आपण जाऊया. विचार जर केला तर ठीक 5 वाजलेले आहेत. सामना सुरू होते. 1 तासाच्या आतमध्ये आपला सामना संपवायचा आहे. अतिशय मोठी रंगधडक सलामीला आहे तो म्हणजे मयूर आणि विनीत आणि गोलंदाज आहे तो राकेश प्रभू. आज के दिन का आखिरी मैच फ्रेंड चषक आपण बघतोय. आप देख रहे फ्रेंड सरावले ऑर्गेनाइज फ्रेंड चषक 2023 31 साल के आखिरी दिन में यहाँ पे फाइनल मैच रहेगा. शेवटच्या दिवसात फायनल असणार आहे. पहिला चेंडू इथे टाकला आहे. बाकी शॉट मिळवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एक मोठी मॅच. एका साईडला एक प्रभुर व अनुभवी असा खेळाडू ज्याने महाराष्ट्रातील सर्व राज्य देशातील सर्व राज्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळलाय असा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. मग लेदरच्या क्रिकेटमध्ये याहीपेक्षा मोठा दर्जा असणारा आणि आता हिवली गावासाठी खूप मोठं काम करणारा यंगस्टरचं मोठं आयकॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. ओ काय क्लास बघायला मिळतोय. उद्या परनाळी आहे. निलेश फायटर तुम्हाला बघायला मिळेल. उच्छिडी दर्शन 11 आहे. नंतर पास्त्राचा संघ देखील तुम्हाला बघायला मिळेल. सातपाडीचा संघ आहे. युवा फाउंडेशन एकविरा मुरबेचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. त्याच्यानंतर आहे तुम्हाला पवनसूत नवली आणि TAPS असे संघ तुम्हाला उद्या पाहायला मिळतील. म्हणजे प्रत्येक वेळेस मातबर संघ फक्त 8च संघ एका दिवसात खेळण्याचा एक वेल नॉन चांगला आयोजनाची टुर्नामेंट. चेंडू हवेमध्ये आहे डीप पॉइंटच्या रिझनला आणि इथे बाकी झेल सुटतोय. एक धाव मिळते आणि अतिशय अफलातून प्रयत्न पाहायला मिळाला होता. मयूरला जुदा मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय राकेश प्रभू. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग टुडे. आता बाकी बघूया विनीत. चेंडू सरळ जाडलाय. जातोय लॉंग ऑनच्या रिझनला सीमा पलीकडे 4 धावा. तर विनीतच्या बॅटतून निघालेला हा चौका आपण बघायला मिळतोय. थोडासा ओव्हरपिच चेंडू सरळ पुढे पाय टाकला. तर 5 धावा या फलकावर लागल्या जातात. पुनश्च राकेश प्रभू. ओहो दशा दिली आणि दशा झाली. बघा दिशा दिली आणि दशा झाली. तुम्ही चेंडूला जाण्यासाठी दिशा दिली आणि तुमची दशा झाली. अशा पद्धतीने इथे बाकी गडी तंबूत परततोय. क्लीन बॉल त्रिफळाचीत बाद होतोय तो विनीत. पहिला झटका अकरे माफ करा अंबरीत लक्षात राहतोय. निखिल अकरे नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. रन मशीन म्हणून बघितलं असते. धावा काढण्यासाठी हा पापलेला हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. मैदानावरती जिथपर्यंत असतो तिथपर्यंत धावांचा पाऊस पाडण्याचं काम हा खेळाडू करतोय. डावखुरा फलंदाज पुन्हा राकेश प्रभू. एक स्लिप बघायला मिळते. हलक्या हाताने एक चांगला कव्हर ड्राईव्ह डायरेक्ट हिट पाहायला मिळतो. एक थोडस लेट थ्रो झालाय आणि इथे बाकी धावसंख्या होते ती 1 ने वाढून धावसंख्या होते 6 धावा. तर पहिलं षटक संपलं आणि 6 धावा झाल्यात. जाऊया पुन्हा आमच्या डीजे कडे. सुंदर गीत ज्यांच्याकडून तुम्हाला
चिराग बघा स्लिप तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळते. बघा खरोखर 6 षटकाच्या मॅचमध्ये 6 बघायला स्लिप देखील तुम्हाला बघायला मिळते. हल्ली असं चित्र खूप कमी बघायला मिळते आणि ह्या छोट्याच्या ग्राउंडवर देखील स्लिप बघायला मिळते. म्हणजे गोलंदाजावर असलेला विश्वास हे इथे पाहायला मिळते. इथे बाकू चेंडू जातो रिओ स्विचच्या नादाने चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा खणखणीत चौकार. तर 10 धावा ह्या फरकावर लागल्या जातात. रिओ स्विफ्टचा अप्रतिम शॉट. पुन्हा से चिराग डिक्लेअर झोनमध्ये चेंडू 2 धावा बहाल होतात. धावसंख्या 2 निवडून धावसंख्या होते ती 12. गेंद नीचे से फेंकिए, आप ऊपर से ना फेंकिए तो गेंद मिल जाएगी हमें. चेंडू येतो मॅच बॉल. 12 बॉल फलकावर लागल्यात. 12 धावा फलकावर लागल्यात. निखिल आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये आहे. विनीत बाद झालेत. पहिला कडे तंबूत परतलाय. ओ चकमा खाला. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय तुम्हाला. भावित्य 11 धाकटी डहाणू जे प्रथम फलंदाजी करतायत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. ओ सफल झाल्याबरोबर ओळखला खेळाडूला. चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते यष्ट्याच्या मागे. ओ थोडस खराब क्षेत्ररक्षण झालं. अन्यथा चांगला गडी मिळण्याचा चान्स होत आहे. थोडीशी फ्लंबिंग झाली. क्षेत्ररक्षण झालं पण त्याच्या बॉडीला अवे झाला. हातामध्ये चेंडू बसला आणि धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोहोचते ती 13. भावित 11 डाकडी डावून 13 धावसंख्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरे षटक हे पॉवर प्लेचं पाहायला मिळते. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आता आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर भावित 13 डाकडी डावून, एका साईड विचार केला घेवली बॅकफुटला गेलाय. खूप चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. 2 षटकं पॉवर प्लेची संपली आणि 2 षटकाच्या समापनानंतर फलकाव धावसंख्या 13, 1 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना भावित 11 धाकटी डहाणू 2 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाल्या 13. चला संघाला विनंती आहे की थोडीशी घाई करा आपण. आणि संघासाठी तिसरे षटक हाताळतात. चला फील्ड सेटलमेंट करा. घेवली संघ जास्त वेळ घेऊ नका. उजेडामध्येच आपल्या सर्व सामने खेळायचे. तुम्हाला तेवढं नुकसान होईल. बघा 8-6 षटकाचे सामने किती सुंदर पद्धतीने बघायला मिळत आहेत. आणि मला वाटतं खूप वर्षानंतर आपल्या भागात सरावली आपल्या भागात असं पहिल्यांदा बघायला मिळेल की 8 संघ एका ग्रुपला फक्त एका दिवसात बघायला मिळत आहेत. सुंदर आयोजन. राकेश प्रभू चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. ओ इथे बाकी चांगला झेल पकडलाय. जितू नाही
चला आता तो जय जय दवणे संघाचा कर्णधार आता आपल्या संघासाठी जातोय. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. हा नाही, जय तुझं, जय तुझं नाव, जय तुझं, जय. हे जयचं जयच का नाव? हा? जयच नाव आहे तुझं. बघूया जय जातोय. 2 गडी तंबूत परतलेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले मध्ये स्पिनर वापरला. यावेळेला थोडंसं परिवर्तन केलं घेवडी संघाने. रणनीती थोडीशी बदलली. थोडंसं लेट झाला. चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. निश्चितच या एंडला थ्रो केला असता आउट झाले नसते, कारण इथे फलंदाज होता क्रीजमध्ये. मयूर स्वतः धावला नव्हता. अतिशय खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्रक्षण सजवलं गेलाय. शॉर्ट मिडॉनला हा खेळाडू पुढे ठेवलाय. नवोदितांचा भरणा खूप या संघामध्ये बघायला मिळतोय. आणि हीच तर ख्याती आई दिलेवाडी घेवली संघाची तुम्हाला पाहायला मिळते. ओ पेस गोलंदाजी इथे बाकी फलंदाजाला चकमा दिलाय. अशा विकेटवर कशी गोलंदाजी करण्याचं सातत्यपूर्ण धडे जेव्हा बीएससी शिकत असताना टॅप्समध्ये राहताना आणि असंख्य वेळा मुंबईमध्ये मोठमोठ्या क्रिकेट मोठमोठ्या क्लब संघाकडून खेळताना मुंबईचं डाव ठोठवलं. मुंबईच्या संघात जे स्थान मिळवतंय मुंबई मुस्ताक अली ट्रॉफी जी T20 असते त्याच्यामध्ये पहिला आपल्या भागातला खेळाडू निवड झाला तो राकेश प्रभू. त्यानंतर बाकी झाले बरेचशा आता खेळ, पण सर्वात पहिला हा खेळाडू मुंबई रिप्रेझेंट झालाय. हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खेळाडू पोहोचू शकेल का? धावसंख्या 3 निवडून धावसंख्या होती ती 16 धावा. धावसंख्या झाल्या 16. अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. द्वंद्व चेंडूफळीचं युद्ध या मैदानात चाललंय. ओ हलक्या बॅटीने कव्हर ड्राईव्ह केलाय. क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. स्टेप आउट येऊन कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर असल्यामुळेच हा असा शॉट बघायला मिळतो. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होती ती 17 धावा. पुन्हा जय दवणे समोर. गोलंदाज येतो राकेश प्रभू. पुन्हा राकेश प्रभू. ओ इथे चेंडू लागतोय. सरळ जातोय लेग बाईच्या रूपामध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. 3 षटकं संपलीत आणि फलका धावसंख्या लागलाय. प्रथम फलंदाजी करताना 18. 22-11 धाकटी डहाणू नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 3 षटकं धावसंख्या
केल्यानंतर चांगलं कमबॅक केलं. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली यस गणेश. पण दुर्भाग्य धावबाद झाला, पुढे निघून गेला. त्याला थ्रो येईल. पंकज पाडे चांगला थ्रो. 4 षटकं 26 धावा. 4 षटकाच्या समामानाचा धावसंख्या झालाय ती 26. आजच्या दिवसात सर्वस्व मोठी धावसंख्या 67 आहे आणि ती फक्त धावसंख्या केली होती संघाने. 36 धावा करू शकला नाही, 43 धावा करू शकला नाही. म्हणजे लो स्कोरिंगच्या मॅचेस देखील इकडे बाकी विनय कॉम्पिटिशन ठेवलाय. आता बाकी येतो तुम्ही जितू. जितू चला घेऊन सगळं क्षेत्ररक्षण प्रत्येक जणांनी कर्णधारपद केलं तर वाटतं मला खूप उशीर होतोय. बघा तुम्हाला अंधार होईल. चला बघूया जितू. 5:15 झालेत. 6:10 इथे कम्प्लिटली अंधार होतो. समोर आहे तो मयूर. ओ अतिशय सुरेख गोलंदाजी टाकत असताना पाहायला मिळतो जितू नावाचा हा गोलंदाज तुम्हाला. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. खूप कॅरी ऑन केलाय. चांगल्या पद्धतीची प्रगती राकेश प्रभूच्या मार्गदर्शनाखाली हा आई दिलवाडी घेवली संघ तुम्हाला बघायला मिळतोय. ओ कमबॅक केलाय. यावेळेला चेंडू थोडासा खाली ठेवलाय, थोडासा टप्पा चेंज केला. दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत. क्षेत्ररक्षण बघितलं तुम्हाला गली बघायला मिळते, डीप पॉइंट बघायला मिळते, शॉर्ट कव्हर बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, लॉंग ऑफ सर्कलच्या आत बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते आणि स्क्वेअर लेग बघायला मिळते. असे 3 खेळाडू ऑन साईडला सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. ओहो क्लास टायमिंग इकडे पाहायला मिळतोय आणि चेंडू जातोय सर पार्क 6 धावा. बघा दोन चेंडू या फलकावर लागतात. सरळ चेंडू रेंज मध्ये मिळाला. ओव्हरपिच चेंडू आणि सरळ डाडला जातोय. हवाई सफर करत सरळ चेंडू 6 धावानेशी. धावसंख्या होते 32. एज एज आणि बाउट. हा चेंडू टाकायचा होता असं राकेश प्रभू म्हणतात की 2 चेंडू तुम्ही तसे टाकलेत आणि आता तुम्ही चेंडू कसा टाकला आणि ते चला दोन्ही संघासाठी विनंती घाई करा. बॅड लाईट होणारच नाही, कारण बॅड लाईट पकड जाणार नाही, कारण सामना आपण सुरू केला 5 वाजता. अर्धा तासामध्ये 2 इनिंग व्हायलाच पाहिजेत. अविनाश आहे डावखुरा फलंदाज. पुनश्च जितू.
ओहो हो हो, चेंडूला धाडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. (38) 38 धावा झाल्यात. 5वं षटक मार्गस्थ आहे. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवसाला शेवटचा सामना. एका साईडला विचार केला आई देलवाडी घेऊली विरुद्ध भवित्य 11 धाकटी डहाणू. पुन्हा जितू शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. खेळायचा स्क्वेअर लेगच्या रिझनला चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेगच्या रिझनच्या दिशेने. एकच धाव फलकावर लागली जाते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 39 धावा. 39 धाव फलकावर राहिल्यात. शेवटचं षटक घेऊन जातोय तो पवन. शेवटचं षटक घेऊन जातोय पवन आणि समोर फलंदाज आहे तो अविनाश. व्हॉट अ क्लास कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. पॉईंटच्या रिझनला माफ करा, पॉईंटला ड्राईव्ह जातो. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. धाव फलकावर लागल्या जातात. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओ चेंज ऑफ पेस. इथे बाकी गडी बाद होतोय. धावसंख्या 1-2-44 धाव फलकावर लागल्या जातात. कर्तव्य आहेत नवीन फलंदाज. आता बघूया गणेश स्ट्राइक घेतोय आणि गोलंदाज आहे तो पवन. चेंडू हवेमध्ये गेलाय, पडला नाहीये, फक्त उंची घातलाय. चेंडूच्या माठेने जातोय. फ्लंबिंग झाले. आणि इथे बाकी धावसंख्या 2 ने वाढून धावसंख्या होते ती 45. 45 धाव फलकावर लागल्यात. अतिशय मोठी रंगतदार लढत, कारण दोन्ही संघाकडे फलंदाजी आहे, दोन्ही संघाकडे गोलंदाजी आहे. आणि यावर्षी दिवाळीचा विजेता संघ हा आपला पाहायला मिळतो तो घेवलीचा संघ. अजून देखील 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. दोन चेंडू अजून देखील बाकी आहेत. ही धाव का सोडली? जेव्हा लास्टचे क्रिकेट संपते ना 1-2 धावासाठी, तेव्हा बाकी हळहळ लागते की तिथे मी धाव का नाही घेतली. पण 2 मोठे फटके मिळाले, धावसंख्या होऊ शकते. धावसंख्या ती 45. इथे बाकी गडी बाद होतोय. खूप चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी बघा.
चला शेवटचा फलंदाज आहे हार्दिक. 45 धावावर स्कोरिंग थांबलाय. आजची एकच मॅच मोठी 67ची आपण पाहिली आणि तर बाकीच्या सामन्याचा विचार जर तुम्ही केलात तर लो स्कोरिंग मॅच बघायला मिळत आहेत. अप्रतिम विकेट खेळी जी बनवलाय काय अफलातून आहे. गोलंदाजाला अक्षरशः खूप मोठं सहकार्य करणारी लहान ग्राउंडवरची खेळपट्टी खूप सुंदर बघायला मिळते. चेंडू टटवलाय, चेंडूच्या पाठीमागे जातोय. इथे बाकी धावसंख्या 2 ने शिवाय धावसंख्येला 47. तर 6 षटकं संपलेत आणि 6 षटकाचा समापनानंतर धावसंख्या झाल्या 47. 48 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत.
3. 48 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आम्हाला वायफाय सेवा ही अजित आंबेलेकर ह्याने दिला. निश्चितच त्यांचं देखील आम्ही मनापासून इकडे आभार मानतोय. कारण एवढी मोठी ट्रॉफी, एवढी मोठी स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वायफाय असायला लागतं आणि वायफायच्या माध्यमातूनच तुम्हाला ओम साईच्या माध्यमातून घरपोच बसल्या यूट्यूबवर ही मॅच बघायला मिळते. निश्चितच अजित आंबेलकर यांचं आम्ही मनापासून या फ्रेंड्स क्रिकेट क्लबतर्फे आभार मानतोय. निश्चितच त्याचं खूप मोठं कार्य आमच्यासाठी होतंय. ओ हलक्या बॅटने खेळून काढला कव्हरच्या रिझनला. दोन्हीही मातब्बर संघ. एक संघ जो सतत एका वर्षात 11 लाखाच्या मॅच जिंकणारा स्पर्धा आपण पाहिलात तो म्हणजे गतवर्षीच्या अगोदरचा वर्षी ज्यांनी गाजवला तो संघ तुम्हाला बघायला मिळतोय. धाकटी डहाणू भावित्य 11 आणि एका साईडला आई देलवाडी घेऊरी संघ यावर्षी विजेते पहिली सुरुवात जी होते त्या स्पर्धेचा विजेता संघ. जितू खडे खडे खेळण्याच्या नादामध्ये जात आहेत. चेंडू जातोय डॉट. चांगली गोलंदाजी करणं तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त तुम्ही 2च खेळाडू बाहेर ठेवू शकतात. दुसऱ्या षटकात 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर बाकी आपल्या क्रिकेटची नियमावली 5-4 पद्धतीने. बहुत ही बेहतरीन मैच यहाँ पे 31 दिसंबर संडे रविवार को यहाँ पे बिग फाइनल खेला जाएगा. बहुत अच्छी गेंद, बिंदी गेंद, बिंदी गेंद, बिंदी गेंद से तंग रह गया बल्लेबाज और यहाँ पे जिस तरह राकेश ने स्ट्राइक रूट किया वहां पे काम खत्म करने का किया. बिंदी 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 ऐसे ही काम चलते गया. डॉट डॉट डॉट. इस बीच अगर बात करेंगे पहिल्या षटकाच्या समापनानंतर फरक धावसंख्या लागलाय ती 3. आता बाकी तुम्हाला 30 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या. तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. DJ Gautam in the mix. ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ. सलगलागी जाऊया दादा कोणकेंचं खूप अजरामर गीत तुम्ही बघितलं बोटला आणि तिथे गुदगुले ह्या चित्रपटामधलं. ढगाला लागली कळ. उषा चव्हाण त्यांच्यावर होत्या. टाकीवरती पाय टाकला तर समोर वरती घ्या पाय. भाई साहब वाटर टैंक है ना ग्राउंड के अंदर, उसके ऊपर जिसका पैर उसके ऊपर एक प्लेयर दौड़ के आएगा, आपके पैर लगे जाएंगे, घुटने टेकेंगे, वो इंजर्ड हो जाएगा. हाँ ऐसे भारतीय बैठक लेके बैठी है ना, कितना सुंदर लग रहा है. वाह. आमचा नॅपरोड मधून QA माणसं काम बघतात. अप्रतिम. राकेश प्रभूने रोटेट केला. हलक्या हाताने एकच धावसंख्या बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते 4. मला वाटतं शुक्रवारी 40+ हा संघ असणार आहे. शुक्रवारी 40+ जुने हिरो तुम्हाला बघायला मिळतील. सुंदर आयोजन. एका दिवसात फक्त 8च संघ. व्हॉट अ ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. बघा क्रिकेटची मॅच ठेवायची ते सर्व गुण संपन्न त्या नियमानुसार असावी जेणेकरून सगळ्यांना भाग मिळाला पाहिजे. गेट लावून घ्या, गेट लावून घ्या. ओके चला धाकटी डहाणू थोडासा वेळ तुम्ही देखील कमी वापरा जेणेकरून उजेडामध्ये हा सामना झाला पाहिजे. 48 धावाचं आव्हान दिलंय. दुसरे षटक मार्गस्थ आणि फरक धावसंख्या लागलाय ती. चेंडू उचललाय आणि बाकी पल्ला गाठतो असं वाटतंय. चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा. खणखणीत षटकार जितूच्या बॅटिंग. तुम्हाला मॅचेस बघायला मिळतात. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावले आयोजित फ्रेंड चषक 2023 आपण पाहत आहात. ओ क्लासिक मॅट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. आपल्या बॅटीतून जमिनी लगत फटका कसा ठेवावा हे तुम्हाला पाहायला मिळतं. जातीवंत उदाहरण तुम्ही बघायला मिळेल जितूच्या बॅटीतून. पहिला फटका मोठा खेळल्यानंतर कुल्ड माइंड थंड डोक्याने खेळताना
कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरावर अजून देखील नंबर ठेवताना इथे पाहायला मिळतंय. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो जय आणि समोर खेळाडू उभा आहे तो राकेश प्रभू नावाचा ब्रँड फलंदाज. ओ सन्मान दिला बघा. डिफेन्स देखील किती सुंदर पद्धतीने झाला. तंत्रशुद्ध फल डिफेन्स बघायला मिळाला. दोन्ही पाय पुढे आले, शरीराचा पूर्ण भाग त्या बॅटीवर वजन टाकला आणि चांगला डिफेन्स बघायला मिळाला. निश्चितच पालघरचं गुणगौरव, आपल्या भागाचं गौरव असे नामांकित फलंदाज इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतात. आणि खरं तर राकेश प्रभूचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ओ इथे बाकी आमचे पंच दोन्ही हात बाहेर करतात, वाईड अवांतर घोषित करतात. इथे वाईड चला ऑर्गनाइज करू नका प्लीज प्लीज प्लीज, कृपया करून नो आर्ग्युमेंट. इथे बाकी वाईड दिला जातोय आणि धावसंख्या एक निवड धावसंख्या होते ती 16 धावा. 12 धावा झाल्यात. 26 चेंडू 36 धावा. ओ हो अपकॉक शॉट खेळले, मोठा फटका खेळू की नको खेळू, ब्लॉक झाले आणि सरळ झेल जातोय कव्हरच्या हातामध्ये. की पुष्पगुच्छ आणि एक तुम्हाला आमचं सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला करतायत. कॅमेरामॅन इकडे असून द्या. कॅमेरामॅन बी रेडी. आदित्य आंबेलकर ह्यांना आपण पाहत आहात. ह्याने आम्हाला पूर्ण इथे नेट प्रोव्हाइड केला आहे या स्पर्धेसाठी. असंच प्रेम आमच्या सरवले गावावरती, फ्रेंड सरवले संघावरती असून द्या. जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी. बघा असे निश्चित दानशूर व्यक्ती तिकडे आलात, ते याहीपेक्षा मोठी स्पर्धा आपण आपल्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. आता बाकी गेलाय तो पवन ना, पवन ह्याच्याकडे देखील कौशल्य आहे. राकेश प्रभूला फलंदाजीमध्ये या सामन्यामध्ये बाकी छाप काही सोडता आलेला नाहीये. दोन्ही सामन्यामध्ये लवकरच बाद झाले राकेश प्रभू. पुन्हा जितू. समोर फलंदाज आहे तो पवन. आहा मोठा फटका फसलाय, चेंडू होल मध्ये जातोय. व्हॉट कॅच, निखिलने घेतलाय जोरदार झेल आणि तो दिलाय तिसरा धक्का. धावत आले तर नॉंगॉनच्या दिशेने अप्रतिम झेल पकडला आणि अशा पद्धतीने पवनची इनिंग संपवलाय. आणि बघता बघता तिसरा झटका बसलाय तो आई देलवाडी घेवली संघाला. 48 धावाचं आव्हान आहे. इथे आता जर फलकावर विचार केला धावा झाल्या तर फक्त 12, गडी बाद झाले ते 3 आणि 2 षटकं संपलीत 12 धावा. आता 24 चेंडू आणि 36 धावा. चला घाई करा डहाणू संघ, प्लीज प्लीज तुम्ही घाई करा. आता बाकी तुमच्या मागे मी लागणार आहे, कारण काय माहिती आहे का, उजेडामध्ये सामना व्हायला पाहिजे. 5-25 इनिंग संपलाय. दोन्ही संघाला तेवढे चान्स आपल्याला द्यायचे आहेत. एका सुंदर मैदानावर सुंदर आयोजनाचं प्रति तुम्ही पाहत आहात. फ्रेंड क्रिकेट क्लब सरावले आयोजित फ्रेंड चषक 2023 वर्षाच्या शेवटच्या दिवशी या सामन्याची सांगता होईल. वार असणार आहे रविवार आणि 23व्या वर्षाला आपण बाय बाय करणार आहोत. आमचे एक खेळाडू, महत्त्वपूर्ण खेळाडू इंजुर्ड झालेत. बघूया त्याची भरपाई कोणता खेळाडू करू शकतो सरावली संघासाठी, ते बघूया येणारा काळ सांगेल. पुन्हा करण, अतिशय सुरेख गोलंदाजी, काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. विनीत अप्रतिम यष्टीरक्षण तुमच्याकडनं पाहायला मिळते. अभी भी बढ़िया गेंदबाजी चल रही है. 48 रन जीत के लिए
आई दिलवाड़ी घिवली को बनाने हैं। ओह व्हाट अ बॉलिंग, क्लास पीस ऑफ बॉलिंग, पेस करार तेज करार गेंदबाजी करते हुए। यस, निश्चितच आमचे डीजे ऑपरेटर आठवण राहील तुमच्या आयुष्यात, रिस्पेक्टिव्ह पर्सन आहे। यस, वेगळं नाव घ्या, त्या नावाने बोलू नका, कारण त्या नावामध्ये मजाच नाही आहे। नमित पाटील ना, नमित पाटील। करण, व्हाट अ ब्युटिफुल बॉलिंग। ओहो, रिव्हर्स खेळण्याच्या नानामध्ये 22 रुपये एक धाव मिळते, 22 रुपये एक धाव मिळते। वाईड मिळणार नाही, तुम्ही शफल झालं, पोझिशन चेंज केल्यात, नो डाऊट। अतिशय मोठी मॅच तुम्हाला आजच्या दिवसात बघायला मिळते। ज्या पद्धतीने राकेश प्रभूच्या गोलंदाजीने धार दाखवली होती, तशा पद्धतीचा एखादा फलंदाज चालला तर आई देलवाडी घिवली संघ 48 पल्ला पार करू शकतो। अन्यथा ही मॅच जर आपण बघितली, आतापर्यंत विचार केला तर संपूर्ण कमबॅक केला या मॅचवर भावित्य 11 धाकटी डाणू संघाने। ओ क्लास गोलंदाजी, ज्याने हे पीच बनवलाय, ज्याने ही खेळपट्टी बघवला, त्याचे नंबर माझ्याकडे मागतात बघा। ज्याने ही विकेट बनवलाय, ज्याने ही खेळपट्टी बघवला, त्याचे नंबर मागतात की आजपर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये अशी कधी खेळपट्टी पाहिली नव्हती जी गोलंदाज अनुकूल बघायला मिळते, आणि अतिशय सुंदर गोलंदाज, म्हणून तर लो स्कोरिंगच्या मॅच टफ होतात। अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम विकेट इथे पाहायला मिळते। पुन्हा करण, इथे जातो बाकी रिझन मध्ये, डिक्लेअर झोन मध्ये एक धाव बघायला मिळते। बॅटची एज लागल्यानंतर हळूहळू धावा जमतात, पण तिथपर्यंत षटक देखील कमी होत आहेत। खूप सुंदर गोलंदाजी। 14 धावा, तिसरा षटकाला अजून एक चेंडू येणे बाकी आहे। अप्रतिम गोलंदाजी करण, ब्युटिफुल स्पेल। चेंडू टटवलाय, इथे चेंडू हातात जातो, निखिलच्या हातामध्ये जातोय, दुसरा झेल निखिलने पकडलाय आणि मोठा झटका बसतोय जितूच्या रूपात। संघ जिंकला तर आशिष परब ह्यांच्याकडनं 1001 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय। कारण निश्चितच खेळावर प्रेम करणारा, आयुष्य खेळापासून दूर न राहणारा असा आमचा आशिष परब हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो। वयाने खूप लहान, दीपक काका म्हणून नेहमीच मला हाक मारणार आहे, पण निश्चित तुम्ही विचार केलात थोडंसं स्वभाव त्यांचा बदलला, फाटकाच्या वरून ते त्या साईडला गेले तेव्हा आमच्यावर प्रेम कमी झालं। आशिष परब, निश्चितच असंच प्रेम तुम्ही क्रिकेटवर राहून द्या। चला मॅच आपण बघितलं, 3 षटका आणि 3 षटका आणि धावा झाल्यात 14। आता किती, 18 वर किती पाहिजेत? 18 चेंडू आणि 34 धावा। चला 18 चेंडू आणि 34 धावा, आणि गोलंदाज पाहायला मिळतोय तो हार्दिक। अतिशय मोठी मॅच आजच्या दिवसातली शेवट, आज की इनकी आखिरी मैच है ये। बिलकुल डहाणू, निश्चितच तुम्ही चांगलं बोललात, थंपार डिसिजन घेतील असं दाखवा बघा। बाकीचे तुम्ही ऑर्गनाइज आर्ग्युमेंट करतात, वेल डिसिजन अँड वेल सपोर्ट फ्रॉम डहाणू संघ। ओ हो, भेदकता गोलंदाजी बघायला मिळते। इकडे जर विचार केला ना, 1978-80च्या काळातला वेस्ट इंडिजचा संघ आठवतो, ज्या पद्धतीने पेस गोलंदाजी टाकायची। जोएल गॉर्नर, माल्कम मार्शल, होल्डिंग, अँडी रॉबर्ट यांची आठवण केली, अशी स्पेल टाकायचे। आता नुकतेच मला करसन गावरी भेटले होते होम टॅक्सचा, तेव्हा विचारमय झाले, मी सांगितलं सर बाकीचे खेळाडू जायचे, तुमची आणि सय्यद करम, अरे जावादी नाही, आटल्या बॉल लागवा नाही, कारण करसन गावचे गुजराती आहेत बघा। असे मोठे विचारविनिमय बघायला मिळतात। हलक्याचे चेंडू
हलक्या हाताने चेंडू ढकललाय, सरळ जातोय तो स्ट्रेट ड्राईव्ह. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 16. ते बिलकुल रन एक्के दुक्केच बंद आहे. एखादाही खेळाडू मोठी चणक किंवा मोठी भागीदारी करताना आपण पाहिलं नाही, त्याचा परिणाम बाकी इथे बाकी आई देलवाडी घेऊन संघाला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, 22 ते 11 धाकटी डावून टाकताना पुन्हा राऊंड विकेट गणबाजी. इथे बाकी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. इकडे सर्वात जास्त बिकट परिस्थिती कोणाची असेल ना ते यष्टीरक्षकाची, कारण चेंडू पडल्यानंतर ताशी 140 प्रति किलोमीटर निघतात. 17 धावा फलकावर लागतात. ओम साई स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह बघतात. अजित आंबोलेकर यांच्याकडे नावा नेट मिळालाय. डिक्लेअर झोन मध्ये आहे. इथे तुम्हाला एकच धाव बघायला मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये एक धावसंख्या होती 18 धावा. आजच्या दिवसातला पहिला संघ तुम्ही पाहिला असाल तर तुम्हाला साई सापड एकच धाव आहे तिकडे. साई सापडेश्वरच्या रूपाने एक संघ बघायला साई सापडेश्वर सालवड या संघाने क्वार्टर फायनल प्रवेश केलाय. ह्यातील एक विजेता संघ आज आजच्या दिवसात आम्हाला बघायला मिळेल. रोज 2 संघ तुम्हाला बघायला मिळेल. 8 संघातून 2 संघ आपण काढणार आहोत. पुन्हा इथे कितीही मोठा शॉट गेला तरी इथे एकच डिक्लेअर मिळणार आहे. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 19 धावा. 12 चेंडू 29 धावा. अजून देखील काही सांगता येत नाही, कारण एखाद 2 षटकामध्ये 2 षटकार लागले तर सामना फिरू शकतोय. 12 चेंडू 29 धावा. विकेट किती गेलेत बघा, विकेट कोणाचे किती गेलेत. चल 12 चेंडू 29 पाहिजेत. 19 झालेत, 19 झालेत, 19 झालेत. 12 चेंडू मध्ये 19 धावाची आवश्यकता. चला वेळ दडू नका. चला निश्चितच तर डहाणू संघाचे 6 गडी बाद झालेत आणि घेवडी संघाचे 4 गेलेत. निखिल आपल्या दुटीवर जातोय. शेवटी कार्ड पंच केलं तर 12 तास मिळतील हे प्रत्येकाला बघायला मिळेल. शेवटी संसार चालायला असेल तुम्हाला नोकरी करायलाच पाहिजे. चला गोलंदाज आहे तो राहुल आणि फलंदाज आहे समोर. ओ हो वाट फोड, काय रफ्तार गोलंदाजी बघायला मिळते. डहाणू खाडून निघायचं आणि धुमकेला थांबायचं. अफलातून टॅलेंट आज प्रत्येक गोलंदाजाने दाखवलाय. कारण टेनिस विश्वामध्ये अशी विकेट मला वाटत नाही की आजपर्यंत एवढी साथ देणाऱ्या गोलंदाजीला विकेट बनवलाय. आमच्या कुरेटरचं, आमच्या ग्राउंड्समॅनचं, आमच्या फ्रेंड्स कमिटीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण अगोदरची संपूर्ण माती काढली, कारण ती माती पाऊस खाऊन खाऊन थोडीशी ढिसूळ झाली होती. नवीन माती टाकली, नवीन पिचिंग केली, हेवी रोलर फिरवला, मोठा रोड रोलर, त्यानंतर लहान रोलर देखील फिरवला. अशी प्रत्येक क्रिकेटची माया इथे बाकी जुळवली गेली. लेफ्टच्या बाहेर चेंडू जातोय. पंच दोन्ही हात बाहेर काढतात. अवांतर धावांची वाईडच्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढते. 20 धावा फलकावर लागतात. मधून देखील 28 धावा ह्या तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. यातील विजेता संघ हा दुसरा संघ आज आम्हाला मिळणार आहे क्वार्टर फायनलच्या रूपामध्ये. ओ व्हाट अ ब्युटिफुल बॉलिंग, काय क्लास टाकला जातोय. प्रत्येक गोलंदाजाने जशा पद्धतीची गोलंदाजी टाकावी तशा पद्धतीचं बाकी पेहराव करून त्या पद्धतीची हाळणी केलाय आणि गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख मारा. इथे बाकी चेंडूला करायचं होता हुक, पण झाले फलंदाज स्वतः बुक, म्हणजे निंधाव चेंडू टाकला गेलाय. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळत आहे. धाकटी डाणू संघ एक गाव एक संघ जेव्हा संकल्पना आली तेव्हापासून बाकी खूप मोठ्या पद्धतीने आपल्या संघासाठी मोठं काम करताना गावाचं नाम पुढे नेताना इथे पाहायला मिळत आहे. ओ अप्रतिम मारा, सुंदर गोलंदाजी इथे हाताळताना तुम्हाला बघायला मिळतोय आणि हा गोलंदाज आहे तो राहुल.
भक्कम शरीरयष्टी आहे, पूर्ण खांद्याचा उपयोग करतात गोलिंग टाकताना. बघा आजच्या सगळ्या मॅच लो स्कोरिंग आहेत, फक्त एकच मॅच 67 ची झाली. चेंडू हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेगचा खेळाडू तिथे पोहोचू शकणार नाही आहे. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा मिळत आहेत. इथे बाकी 2 धावांची धावसंख्या होते ती 22. अजून एक चेंडू बाकी आहे. जय तुमचं थोडंसं गणित मला वाटते वीक आहे. आमचा लॉंग ऑफचा खेळाडू बाकी चेंडू मोजून बाकी सांगतो की एक चेंडू अजून बाकी आहे, त्याला पाचारण केलंय, गोलंदाजीसाठी यायचं सांगितलंय, त्यांनी सांगितलं अजून एक चेंडू बाकी आहे. 22 धावा या फलकाला, अजून देखील 7 चेंडू 26 धावा. 7 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता. ओ क्लास अफलातून गोलंदाजीकडे बघायला मिळते. आता 6 चेंडू आणि 26 धावा. उर्वी डीजे बघा, तुम्ही नव्हताना देखील तुमचा डीजे ऑपरेट खूप झाला, म्हणजे तुमच्याकडे घरून करण्याचा रोबोट तुम्ही तयार केलाय, घरून देखील ऑपरेट जावा. उर्वी फक्त ना आम्ही सेल बदलली, बाकी संपूर्ण दिवसात काय केलं नाही. एवढं सुंदर डीजे बघायला मिळतो. फक्त फोन केलं, पैसे किती देणार हे न विचारता देखील नेहमीच सहकार्य करणारा हा आमचा लोकल मॅन उंबळीचा उर्वी डीजे. गीत नजराणा, म्युझिक, अतिशय मोठमोठे सिंगर, सर्व काही तुम्हाला पुरवणार. ट्रान्सपोर्टर पण मोठा मोठा आहे. इथे बाकी चेंडू पूल केलाय, चेंडू जातो सरळ हातामध्ये, पाहायचं नाहीये. मिड विकेटच्या रिझनला इथे बाकी थ्रो करेपर्यंत धावसंख्या 19 फक्त वाढते आणि गडी बाद होतोय. चला नवीन फलंदाज गौतम. 5 चेंडू आणि 27 धाव. किती धाव? 25. ओ सुंदर गोलंदाजी हाताळताना. इथे बाकी आता धावसंख्या पूर्ण होऊन द्या, वेळ दडवायचं नाही. पाहतायत एक अगोदरचा मॅच आपला बाकी आहे. राकेश प्रभूंना देणार आहोत आपण तिकडे. 2 षटकं 4 धावा 3 गडी बाद केल्यात आणि या मॅचचा मॅच असे 2 मॅच आपण देणार आहोत. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. इथे बाकी लॉंग ऑनचा खेळ जाईपर्यंत फलका धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 25 धावा. बघा 45-46 धावा जरी झाल्या ना तरी सामना 10-15 धावा जिंकू शकतात. म्हणजे कशा पद्धतीची गोलंदाजीकडे व्हायला मिळते. इथे बाकी मोठा शॉट पण उशिरा निकाल लागे ना. जाता जाता प्रेक्षकांना एक मोठा फटका बाकी बघायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. चेंडू टाकीच्या उजव्या पुन्हा चेंडू टटवलाय, सरळ जातोय तो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 32 धावा. तर 16 धावांनी हा सामना जिंकलाय. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपल्यापर्यंत येईल. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपल्याला बघायला मिळेल. तत्पूर्वी आपण अगोदरच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. ओके चला राकेश प्रभू या जरा आपला अगोदर